Welcome to my dear all students. In this video we will discuss about the Jacobean period. In the last videos we already discussed about the Elizabethan age. In Elizabethan age we learn about Renaissance, how it became the main age of English literature and how it was tremendous change in the literary work and how the poets contributed towards Elizabethan age and the literature of English. So, after the Shakespearean age, the Jacobean period starts. Actually, the Elizabethan age means Shakespearean age. And after the death of Elizabethan I, the Jacobean period starts. So, in the Jacobean period, we have one important concept, that is metaphysical poetry. Metaphysical poetry. So, first of all, we will see the introduction of the metaphysical poetry. The metaphysical poetry began early in the Jacobean age, the last stage of the age of Shakespeare. The word meta means after. Meta म्हणजे नंतर, आणि सो द लिटरल ट्रान्सलेशन ऑफ मेटाफिजिकल इज आफ्टर द फिजिकल. आणि म्हणून एक लिटरल ट्रान्सलेशन जर बघितलं मेटाफिजिकलचं तर आफ्टर दी फिजिकल. आणि म्हणून शरीराच्याही पलीकडचं थोडक्यात आपण त्याला असं म्हणू शकतो. बेसिकली मेटाफिजिक्स डील्स विथ क्वेश्चन्स दॅट कांट बी एक्सप्लेन बाय सायन्स. खरं म्हणजे तसं पाहिलं तर मेटाफिजिक्स जे आहे, जे म्हणजे तत्त्वज्ञानाविषयी ज्या काही गोष्टी आहेत, डील्स विथ क्वेश्चन्स, ते एक प्रश्नांशी निगडीत आहे आणि मग शंका कुशंकांशी निगडीत आहे, आणि जे सायन्ससुद्धा एक्सप्लेन करू नाही शकत. इट क्वेश्चन्स द नेचर ऑफ रिॲलिटी इन अ फिलॉसॉफिकल वे. आणि मेटाफिजिकल पोएट्री जे आहे ते एक प्रकारे क्वेश्चन्स उभे करतात, प्रश्नचिन्ह उभे करतात, दॅट द नेचर ऑफ रिॲलिटी, वास्तविकतेवर प्रश्नचिन्ह उभं करतात, आणि इन अ फिलॉसॉफिकल वे, तेही तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून. द मेटाफिजिकल पोएट्री मीन्स अ ग्रुप ऑफ 17th century इंग्लिश पोएट्स. द मेटाफिजिकल पोएट्रीज जे आहेत त्यांनाच द ग्रुप ऑफ 17th century इंग्लिश पोएट्स यांना मेटाफिजिकल पोएट्स असं म्हटलं जातं. 17व्या शतकाचा जो इंग्लिश पोएट्सचा ग्रुप आहे त्यांना मेटाफिजिकल पोएट्री असं म्हटलं जातं. ओके, दिस पोएट्री इज हायली इंटेलेक्च्युअलाइज पोएट्री मार्क्ड बाय बोल्ड अँड इंजिनियस कन्सिट्स, इनकॉन्ग्रियस इमॅजरी. आता हे जे पोएट्री आहे किंवा ही जी पोएट्री आहे ही एक बुद्धिवादी कविता किंवा बुद्धिवादी संज्ञा आपण म्हणू शकतो. आणि मार्क बाय बोल्ड, त्यांच्या लिखाणामधले जे काही वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळतात तर ते बोल्ड किंवा एक इंजिनियस, एक प्रचंड कल्पनाशक्ती किंवा कल्पकता त्यांच्या लिखाणामध्ये असते. मेटाफिजिकल पोएट्रीमध्ये कन्सिट्स असतात, गर्विष्ठपणा असतो किंवा एखाद्या कन्सिटवर केलेली वीट असेल, टीका असेल, ती आपल्याला बघायला मिळते. इनकॉन्ग्रियस इमॅजरी, विसंगत इमेजेस आपल्याला बघायला मिळतात. एखादी गोष्ट आणि त्या गोष्टीच्या अगदी विसंगत इमेजरी आपल्याला बघायला मिळतात. कॉम्प्लेक्सिटी अँड सबटलिटी ऑफ थॉट्स, एक गुंतागुंत आणि सूक्ष्मता, विचारांची सूक्ष्मता आणि गुंतागुंत देखील आपल्याला मेटाफिजिकल पोएट्रीमध्ये बघायला मिळते. फ्रिक्वेंट यूज ऑफ पॅराडॉक्स बघायला मिळतो, सातत्यानं विरोधाभासाचा वापर, तसेच एक हेतुपुरस्सरपणे कठोरता आणि ताठरपणा देखील या कवितांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. फ्रिक्वेंट यूज ऑफ पॅराडॉक्स अँड ऑफन बाय डेलिबरेट harshness or rigidity of expression. Okay, so now see that John Donne was the leader of metaphysical poetry. जॉन डननं मेटाफिजिकल पोएट्री खरं म्हणजे सुरुवात केली किंवा त्याचं नेतृत्व त्यानं केलं. ही वॉज द लीडर अँड द फाउंडर ऑफ मेटाफिजिकल स्कूल ऑफ पोएट्री अँड ही लेड अ न्यू वे ऑफ रायटिंग. त्यानं जणू काही एक रायटिंगची नवीन मार्ग किंवा नवीन पद्धत, नवीन शैली ही कवितेच्या क्षेत्रामध्ये निर्माण केली, ॲज अ रिॲक्शन अगेन्स्ट दी कन्व्हेन्शनल पोएट्री ऑफ स्पेन्सेरियन्स. त्याने एक नवीन पोएट्री किंवा नवीन शैली जी निर्माण केली ती कशा पद्धतीनं, ॲज अ रिॲक्शन अगेन्स्ट, कोणाच्या अगेन्स्ट, द कन्व्हेन्शनल पोएट्री ऑफ स्पेन्सेरियन्स. एक स्पेन्सेरियन्सच्या ज्या परंपरागत कविता आहेत किंवा तत्कालीन परंपरागत कविता त्यांच्या अगेन्स्ट एक रिॲक्शन पर नवीन शैली जॉन डननं फाउंड केली किंवा एस्टॅब्लिश केली. So it was actually it was Dr. Johnson
who named Donne and his followers as the metaphysical poets. ॲक्च्युली डॉक्टर जॉन्सन हे जॉन डनचं नाव आहे, बट नेम डन, जॉन डनचं नाव हे मुळात अगोदर डॉक्टर जॉन्सन होतं, हू नेम डन अँड हिज फॉलोअर्स ॲज द मेटाफिजिकल पोएट्स. नंतर त्याच्या फॉलोअर्सना मेटाफिजिकल पोएट्स असं ओळखलं जाऊ लागलं. John Donne is generally known as the leader of the metaphysical school of poets, and the other poets of the school are George Herbert, Richard Crashaw, Henry Vaughan, Abraham Cowley, and Andrew Marvell. The poetry of these poets has similar features, and these features are explained as following. First one is the display of learning. डिस्प्ले ऑफ लर्निंगमध्ये आपल्याला एक गोष्ट बघायला मिळते की द मेटाफिजिकल पोएट्स वेअर द मेन ऑफ लर्निंग अँड हाऊ दे शो देअर लर्निंग वॉज द चीफ ऑब्जेक्ट ऑफ दिस पोएट्स. इन मेटाफिजिकल पोएट्री वी कम अक्रॉस टू ऑब्स्क्युअर रेफरन्सेस. आता एक जे द वास्ट लर्निंग आहे, दॅट द लास्ट लर्निंग इज प्रेझेंटेड इन दिस पोएट्री, अँड this display of learning and obscure references are very difficult to the reader to understand the meaning of poetry. खरं म्हणजे मेटाफिजिकल पोएट्स जे आहेत ते जे काही शिकतात ते शिकलेलं किंवा त्यांनी जे अभ्यासलं आहे ते त्यांच्या कवितेंमधून दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर इन मेटाफिजिकल पोएट्री वी कम अक्रॉस टू ऑब्स्क्युअर रेफरन्सेस. जे काही अस्पष्ट रेफरन्सेस आहेत ते अस्पष्ट रेफरन्सेस आपल्याला बघायला मिळतात की ज्याचा अर्थ का सामान्य वाचकाला लागत नाही. एक प्रचंड मोठं ज्ञान या मेटाफिजिकल पोएट्सने घेतलेलं असतं आणि म्हणून द व्हास्ट लर्निंग इज प्रेझेंटेड. एक प्रचंड लिखाणाचं वाचन किंवा प्रचंड साहित्याचं वाचन त्यांनी केलेलं असतं आणि मग त्यांच्या लिखाणामध्ये हे इकडचे तिकडचे रेफरन्सेस आपल्याला मिळतात आणि मग ते कधीकधी सामान्य वाचकाला समजायला जड जातात. So, and this display of learning and obscure references are very difficult to the reader to follow what the poet actually really says that, or what is the really meaning of the poem. Thus, there is the display of learning and knowledge is the metaphysical poetry. Okay. So, next one is the intellectual poetry. Intellectual means बुद्धिवादी कविता. त्यांच्या कवितांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता वापरलेली असते किंवा त्यांची बुद्धिमत्तेचं कौशल्य त्यांच्या कवितांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. मेटाफिजिकल पोएट्री इज प्युअरली इंटेलेक्च्युअल अँड इट मेड ॲन अपील टू द इंटेलेक्च्युअल्स. आणि त्यांच्या कविता जणू काही बुद्धिवादी लोकांना एक अपील करत असतात. द थॉट्स ऑफ मेटाफिजिकल पोएट्स वेर ऑफन न्यू बट सेल्डम नॅचरल. त्यांच्या ज्या विचारांची जी काही एकंदरीत शृंखला आहे, द थॉट्स ऑफ मेटाफिजिकल पोएट्स वेर ऑफन न्यू, त्यांच्या जे काही विचार आहेत किंवा त्यांची शैली आहे ती एका वेगळ्या नवीन पद्धतीची असते, बट सेल्डम नॅचरल. फार क्वचित वेळा ती एक नैसर्गिक असते. अदरवाईज त्यांची जी काही थॉट प्रोसेस आहे किंवा जे काही ते थॉट्स मांडत असतात ते एका वेगळ्या पद्धतीनं मांडत असतात, इंटेलेक्च्युअल पद्धतीनं मांडत असतात आणि विचार करायला लावणारे विचार मांडत असतात. दे सॉ बेनिथ द सरफेस ऑफ लाईफ and illumine the deeper places with flashes and devoting their intellectuality and imagination to reflect upon God and their relation to Him. मानवी जीवनाच्या अगदी मुळापर्यंत जाऊन विचार करणं, त्यावर प्रकाश टाकणं, ते प्रकाशित करणं आणि एकदम डीपमध्ये जाऊन त्यावर त्या गोष्टी उजेडात आणणं आणि त्यावर बोलणं, मग त्या डिवोटिंग देअर इंटेलेक्च्युअलिटी, त्यामध्ये त्यांची इंटेलेक्च्युअलिटीचा वापर करणं आणि एक इमॅजिनेशन्स वापरून त्या कवितेमध्ये रिफ्लेक्ट करणं, ही जी काही एकंदरीत गोष्ट आहे ही गोष्ट रिफ्लेक्ट अपॉन गॉड अँड देअर रिलेशन टू हिम. देव आणि त्यांच्यामधीलचा जो काही रिलेशन आहे तो एका इंटेलेक्च्युअल पद्धतीनं कवितेच्या माध्यमातून मेटाफिजिकल पोएट्री वापरत असतात. दे प्रोड्यूस द ग्रेट रिलिजियस पोएट्री बट इट वॉज ऑल्सो हायली इंटेलेक्च्युअल. ते रिलिजियस पोएट्री प्रोड्यूस करतात बट इट वॉज ऑल्सो हायली इंटेलेक्च्युअल आणि त्या देखील हायली इंटेलेक्च्युअल आहेत. पुढचं आहे फारफेच इमेजेस. असंभाव्य इमेजेसचा वापर मेटाफिजिकल पोएट्रीमध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि मेटाफिजिकल पोएट्रीमध्ये फारफेच जेव्हा ते वापरतात असमानता दाखवण्यासाठी, एखाद्या कंपॅरिझन दाखवण्यासाठी फारफेच इमेजेस ते वापरतात. द मेटाफिजिकल पोएट्स सॉ रिसेम्बलन्स इन दी ऑब्जेक्ट्स क्लिअरली डिफरंट फ्रॉम ईच अदर.
मेटाफिजिकल पोएट्स जे आहेत ते एक प्रकारे समानता दाखवतात आपल्याला किंवा बघतात इन द ऑब्जेक्ट्स क्लिअरली डिफरंट फ्रॉम इच अदर, पण त्यांच्या ज्या काही समानता आहेत त्या एकमेकापेक्षा भिन्न आहेत. दे इंट्रोड्यूस द फार फेच इमेजेस विच कुड नॉट बी इझिली अंडरस्टूड बाय द कॉमन रीडर. ते जे काही इंट्रोड्यूस करतात फार फेच इमेजेस ते एक कॉमन रीडरला समजायला फार कठीण जातं. दे प्रोड्यूस द इंटरेस्टिंग पोएट्री बाय यूजिंग द इंटेलेक्ट अँड फार फेच इमेजेस इन इट. ते एक प्रकारे इंटरेस्टिंग पोएट्री प्रोड्यूस करतात पण आणि त्यामध्ये इंटेलेक्ट आणि फार फेच इमेजेस वापरतात. अँड दे इंट्रोड्यूस द कॅरेक्टर अँड देअर फिलॉसॉफी. ते कॅरेक्टर निर्माण करतात किंवा आणि फिलॉसॉफी त्यामध्ये कवितेमध्ये वापरतात इन देअर पोएट्री विच इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड फॉर एक्स्ट्रा ऑर्डिनरी रीडर. आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी रीडरला देखील समजायला कठीण जातं. पुन्हा यूज ऑफ कन्सिट्स. खरं म्हणजे इथून एक बुद्धिमत्ता वाढत गेली. एलिझाबेथन एज नंतर जॅकोबियन पिरियड आलं, लोक हुशार झाली, अभ्यास करायला लागली आणि त्याचा जो एक इम्पॅक्ट आहे तो या एकंदरीत सगळ्या साहित्यात आपल्याला बघायला मिळतो. यूज ऑफ कन्सिट्स. एक क्वेश्चन उभं करणं किंवा प्रश्नचिन्ह निर्माण करणं, शंका कुशंका निर्माण करणं, एखाद्या जुन्या चुकीच्या वीट असतील किंवा जादूटोणा असेल या सगळ्या गोष्टींवर प्रश्न निर्माण करून त्यावर सटायर करून त्यावर टीका करून त्याच्यावर निंदा करून त्या आपल्या साहित्यामध्ये एका बुद्धिवादी पद्धतीनं मांडणं हे मेटाफिजिकल पोएट्रीनं केलेलं आहे. यूज ऑफ कन्सिट. द मेटाफिजिकल पोएट्स टेक डिलाईट इन द कन्सिट्स. मेटाफिजिकल पोएट्सनी खरं म्हणजे कन्सिट्स वापरताना एक जणू काही आनंद घेतलेला आहे आणि खूप छान पद्धतीनं त्यांनी ते मांडलेलं आहे. डन वॉज द ग्रेट मेटाफिजिकल पोएट. डन एक खूप मोठा आणि ग्रेट मेटाफिजिकल पोएट होता की ज्यानं हू थॉट हिज फॉलोअर्स टू राईट पोएम्स बाय यूजिंग कन्सिट्स अँड विटिसिझम. की ज्याने त्याच्या फॉलोअर्सना आपल्या कवितांमध्ये कन्सिट आणि विटिसिझम, जादूटोणा किंवा कन्सिट्स हे वापरायला शिकवलं किंवा त्या संदर्भामध्ये लिहायला शिकवलं. द मेटाफिजिकल कन्सिट्स केम फ्रॉम द इंटेलेक्च्युअल प्रोसेस ऑफ थिंग इन फिगर ऑफ स्पीच. त्याचबरोबर कन्सिट इज अँड instrument by which the metaphysical poets revel their wit. Actually a conceit is a literary term. खरं म्हणजे तसं पाहिलं तर conceit ही एक literary term आहे which means a strained or far-fetched comparison of literary figure. आणि तसं पाहिलं तर conceit एक literary term आहे की जिचा अर्थ हा अगदी ओढून ताणून आणणे म्हणा किंवा ओढून ताणून आणलेला असेल किंवा असंभाव्य कंपॅरिझन आहे ऑफ लिटररी फिगर. एखाद्या लिटररी फिगरचा किंवा एखाद्या कन्सेप्टचा ओढून तणून आणलेलं आणि असंभाव्य इमेजेस किंवा त्यांची तुलनात्मक पद्धतीनं वापरलेल्या किंवा लिटररी फिगरवर केलेली कंपॅरिझन असेल. ॲक्च्युली इट इज द कंपॅरिझन ऑफ टू डिफरंट थिंग्स. तो म्हणतो की एक खरं म्हणजे हे एक दोन गोष्टींमधलं डिफरंट आहे कन्सिट म्हणजे. आणि जॉन डन्स फेमस कन्सिट्स आर. आता जॉन डनचे काही फेमस कन्सिट्स आहेत त्यामध्ये आहे कंपास कन्सिट, गोल्ड कन्सिट, टेम्पल कन्सिट अँड फ्ली कन्सिट. आणि नेक्स्ट आहे मिस्टिकल अँड रिलिजियस टोन. आता यांच्या कवितांमध्ये एक मिस्टिकल आणि रिलिजियस टोन आपल्याला बघायला मिळतो. मिस्टिकल आणि रिलिजियस टोनमध्ये काय आहे तर जशा पद्धतीनं आपले संत महंत ज्या पद्धतीनं परमेश्वराच्या संदर्भात किंवा धार्मिक अभंग रचना या ज्या काही गोष्टी आपल्या साहित्यामध्ये बघायला मिळतात त्या गोष्टी प्रकारे या मिस्टिकल आणि रिलिजियस टोन या मेटाफिजिकल पोएट्रीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. तर मोस्ट ऑफ द मेटाफिजिकल पोएट्स आर कॉल्ड मेटाफिजिकल पोएट्स. इन द पोएट्री ऑफ डन, हर्बर्ट, क्रॅशो अँड वॉगन etc. देअर इज अन एक्सप्रेशन कम्युनिकेशन विथ गॉड. त्यांच्या या जी काही नावं आता आपण घेतली, मग क्रॅशो असेल, वॉगन असेल किंवा हर्बर्ट असेल, जॉन डन असेल, या लोकांच्या कवितांमध्ये किंवा त्यांच्या एक्सप्रेशनमध्ये, त्यांच्या लिखाणामध्ये, त्यांच्या वर्णनामध्ये हे देवाबरोबर केलेलं कम्युनिकेशन आपल्याला बघायला मिळतं. दीज मिस्टिक पोएट्स हॅव अ सेन्स ऑफ युनिटी ऑफ लाईफ. हे जे काही मिस्टिक पोएट्स आहेत त्यांच्याकडे एक जणू काही जीवनाच्या एकतेचा एक सेन्स किंवा जीवनाच्या कल्याणासंदर्भातचा एक सेन्स त्यांच्या कवितांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. दे बिलीव्ह दॅट द स्पिरिच्युअल वर्ल्ड इज द रिअल वर्ल्ड अँड द थिंग्स ऑफ दिस वर्ल्ड इन टू ब्रॅकेट रिअल वर्ल्ड आर मेअर शॅडोज. त्यांचं असं म्हणणं आहे की आत्ता हे जे
खरं जग आहे, हे जग खरं म्हणजे सावली आहे फक्त. मग खरं जग कोणतं आहे? दे बिलीव्ह दॅट द स्पिरिच्युअल वर्ल्ड इज रिअल वर्ल्ड. जे स्पिरिच्युअल वर्ल्ड आहे ते खरं आहे असं मेटाफिजिकल पोएट्सना वाटतं किंवा मिस्टिकल पोएट्सना वाटतं. द एंटर अबो पोएट्स मेक द कन्व्हर्सेशन विथ द गॉड थ्रू देअर पोएम्स. जसं आपले अभंग परमेश्वराला आळवण्यासाठी केले जातात तशा पद्धतीचे कन्व्हर्सेशन, गॉडबरोबर केलेले कन्व्हर्सेशन हे त्यांच्या कवितांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. नेक्स्ट आहे पोएटिक स्टाईल. त्यांचे जे पोएटिक स्टाईल आहे तर त्या पोएटिक स्टाईलमध्ये आपल्याला बघायला मिळतं की एकंदरीत एलिझाबेथन स्टाईल जी होती पोएट्रीची ही प्रचंड क्लिअर आणि फंटास्टिक होती, अगदी समजेल अशी आणि लोकांना हवीहवीशी वाटत होती अशा पद्धतीची एलिझाबेथन स्टाईल होती. बट इट वॉज मार्क्ड बाय द नोट ऑफ द रिच मेलोडी अँड ब्युटी. ती खरं म्हणजे एक रिच मेलोडी आणि खूप सुंदर अशा पद्धतीची पोएटिक स्टाईल ही एलिझाबेथन स्टाईल होती. द मेटाफिजिकल पोएट्स थ्रू द पोएटिक स्टाईल टू द वाइंड्स अँड मेड द स्टाईल कोर्स अँड हार्ड. खरं म्हणजे मेटाफिजिकल पोएट्सनं ती जणू काही वाऱ्यामध्ये बरोबर सोडून दिली किंवा वाऱ्यामध्ये फेकून दिली. अँड मेड द स्टाईल कोर्स अँड हार्ड. एक नवीन स्टाईल कोर्स त्यांनी जणू काही निर्माण केला आणि तोही कठीण. द मेटाफिजिकल पोएट्स यूज सडन अनएक्सपेक्टेड कंपॅरिझन इन देअर पोएट्री. Furthermore, Donne used roughness of meter and insisted on idealistic but often conventional love poems. मेटाफिजिकल पोएट्स जे आहेत अनएक्सपेक्टेड कंपॅरिझन त्यांच्या कवितांमध्ये वापरतात. फर्दरमोर आणि म्हणून पुढे अशा पद्धतीनं डन यूज रफनेस. डन आपल्या कवितांमध्ये रफनेस यूज करतो, रफनेस ऑफ मीटर. अँड इन्सिस्टेड तो आग्रह धरतो ऑन आयडियलिस्टिक एक आदर्श म्हणा किंवा आदर्शवादी पद्धतीनं. बट ऑफन कन्व्हेन्शनल लव पोएम्स. पण त्या कशा तर पारंपरिक लव पोएम्स. अँड ही रोट रिअलिस्टिक अँड सिनिकल पोएम्स अँड ॲज अ रिझल्ट ऑफ दिस द मेटाफिजिकल पोएट्स डेव्हलप्ड मोर इंडिव्हिज्युअल स्टाईल. तो एक रिअलिस्टिक आणि किनिकल म्हणजे निंदकात्मक पोएम लिहितो आणि अँड ॲज द रिझल्ट ऑफ मेटाफिजिकल पोएट्स डेव्हलप मोर इंडिव्हिज्युअल स्टाईल. आणि म्हणून मेटाफिजिकल पोएट्स हे ते जणू काही स्वतःची ओन मेटाफिजिकल स्टाईल क्रिएट करतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या इंडिव्हिज्युअल स्टाईल क्रिएट करतात. अँड अनदर वन इज द यूज ऑफ हायपरबोल. द मेटाफिजिकल पोएट्स जे आहेत तर त्यांनी त्यांच्या कवितांमध्ये जो एक फिगर ऑफ स्पीच आहे हायपरबोल तो त्यांनी वापरलेला आहे. इन देअर पोएम्स John Donne used hyperbole in his poems, and it is a remarkable feature of metaphysical poetry. Various descriptions of hyperbole are found in the all metaphysical poetry. Actually, the hyperbole is exaggerated description. Both conceits and hyperbole are essential things in metaphysical poetry. अँड नेक्स्ट वन इज द ड्रामॅटिक क्वालिटी. त्यांच्या कवितांमध्ये एक ड्रामॅटिक क्वालिटी आपल्याला बघायला मिळते आणि ती ड्रामॅटिक पद्धतीनं त्यांचे जे लिखाण आहे ज्याला आपण गद्य पद्धत म्हणू शकतो किंवा शास्त्रीय नाटकं जशी असतात त्या पद्धतीचा एक ड्रामॅटिक क्वालिटी त्यांच्या कवितांना असते की अशी आपल्याला या फीचरच्या माध्यमातून लक्षात येतं. द पोएम्स ऑफ द मेटाफिजिकल पोएट्स हॅव द ड्रामॅटिक क्वालिटी अँड मोस्ट ऑफ द पोएम्स ऑफ डन हॅव रिटन इन ड्रामॅटिक नेचर. एका ड्रामॅटिक नेचरमध्ये त्यांच्या कविता लिहिलेल्या असतात आणि स्पेशली डन हॅव रिटन इन ड्रामॅटिक नेचर. देअर इज अ स्पीकर अँड ऑल्सो अ सायलेंट लिसनर. त्यांच्या कवितांमध्ये ज्या आहेत त्यामध्ये एक स्पीकर असतो आणि एक सायलेंट लिसनर असतो. समटाईम्स फ्यू अदर्स इन द पोएम्स ऑफ मेटाफिजिकल पोएट्स. आणि कधीकधी इतर देखील असतात इन द पोएम्स ऑफ मेटाफिजिकल poems. In the poem, the good morrow, it is the lover who expresses his views and the listener is beloved. The good morrow, it is the lover who expresses his views. तो त्याचे मत व्यक्त करतोय and listener is beloved. Thus we have a dramatic quality in the several poems of the metaphysical poets. The poems of the metaphysical poets are like a drama or a play on the stage.
एक प्रकारे स्टेजवर ड्रामा किंवा नाटक जे परफॉर्म होतो त्या पद्धतीचं आपल्याला मेटाफिजिकल पोएट्री वाटते किंवा पोएम्स वाटते. यामध्ये पुढे आहे द लिरिकल क्वालिटी. आता लिरिक्स म्हणजे काय, तर एखादं गाणं किंवा एखादी कविता ज्या कवितेचं गाणं होतं आणि जी गेय स्वरूपामध्ये असते, गायली जाते, गायलेल्या गाण्याचे बोल ह्याला लिरिक्स असं म्हणतात. म्हणजे एखादं गाणं आहे आणि ते गाणं जर लिहिलं, त्याचे जे बोल आहेत ते बोल जर लिहून काढले तर त्याला लिरिक्स असं म्हणतात. तर लिरिकल क्वालिटी ही देखील मेटाफिजिकल पोएट्रीमध्ये आहे. द मेटाफिजिकल पोएम्स आर शॉर्ट लिरिक्स, सो दे हॅव अ ग्रेट लिरिकल क्वालिटी. John Donne is the well-known poet for his lyrics in English literature. Most of Donne poems are love lyrics. For example, The Sun Rising and Valediction Forbidding Morning are the fine dramatic lyrics. So, the metaphysical poets show their lyrical quality in their poems. एक आर्ग्युमेंटिव्ह नेचर आपल्याला मेटाफिजिकल पोएट्रीमध्ये बघायला मिळतो की एखादी गोष्ट किंवा एखादी घटना, एखादी प्रसंग, एखादा ऑब्जेक्ट या संदर्भामध्ये, एखाद्या घटनेसंदर्भामध्ये एक आर्ग्युमेंट केलेली असते कवितेमध्ये. ते या कवितेमध्ये दिसतं. द क्वालिटी ऑफ मेटाफिजिकल पोएट्री इज द आर्ग्युमेंटेटिव्ह नेचर ऑफ द पोएट्री. देर आर अ लॉट ऑफ आर्ग्युमेंट्स फाउंड इन दी पोएम्स ऑफ जॉन डन. जॉन डनच्या कवितांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये एक आर्ग्युमेंटेटिव्हनेस आपल्याला दिसतो. फॉर एक्झाम्पल, इन दी पोएम्स द सन रायझिंग अँड द व्हॅलेडिक्शन फॉरबिडिंग मॉर्निंग. सो द मेटाफिजिकल पोएम्स हॅव द आर्ग्युमेंटेटिव्ह नेचर. अँड अनदर वन इज ॲब्रप्ट अँड कॉलोक्युअल ओपनिंग. मेटाफिजिकल पोएट्रीमध्ये एक कॉलोक्युअल आणि ॲब्रप्ट ओपनिंग आपल्याला बघायला मिळते. दिस शोज द मेटाफिजिकल पोएट्स नॉलेज, की जे मेटाफिजिकल पोएट्सचं ज्ञान दाखवतात, जी सुरुवात मुळात ॲब्रप्ट आणि कोलोक्युअलने होते. द पोएम्स ऑफ द मेटाफिजिकल पोएट्स ओपन ॲब्रप्टली अँड द लँग्वेज इज व्हेरी सिम्पल अँड कोलोक्युअल. जी लँग्वेज आहे एक पूर्ण खूप सोपी आणि कोलोक्युअल लँग्वेज वापरली जाते. सो the example of the abrupt and colloquial opening is the sun rising, this is my play's last scene, are characteristics colloquial poems of John Donne. It means that there is a sudden opening of the poems in a very simple language. एका सिम्पल लँग्वेजमध्ये ओपनिंग केलेली असते. आणि 12th वन इज फ्युजन ऑफ थॉट्स अँड इंटेलेक्ट. फ्युजन ऑफ थॉट्स, विचारांचं एक फ्युजन आहे आणि एक इंटेलेक्च्युअलिटी देखील त्याच्यामध्ये त्यांची दाखवली जाते. तर मेटाफिजिकल पोएट्री इज अ मिक्सचर ऑफ थॉट्स अँड इंटेलेक्ट. विचार आणि बुद्धी यांचं एक जणू काय मिक्सचर आहे मेटाफिजिकल पोएट्री म्हणजे. द मेटाफिजिकल पोएट्स वेअर लर्न मेन अँड दे शो देअर नॉलेज इन देअर पोएट्री. आता मेटाफिजिकल पोएट्स जे आहेत ते ज्या काही गोष्टी शिकतात किंवा अभ्यासतात किंवा वाचतात आणि जे काही ज्ञान ते आत्मसात करतात ते ज्ञान आपल्या लिखाणामध्ये, आपल्या पोएट्रीमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतात. बट देअरफॉर मेटाफिजिकल पोएट्री हॅज लव ॲज इट्स मेन सब्जेक्ट. पण मेटाफिजिकल पोएट्रीमध्ये एक लव ही एक मेन सब्जेक्ट आहे. अँड द यूज ऑफ कन्सिट्स अँड विट्स शो द इंटेलेक्ट ऑफ द मेटाफिजिकल पोएट्स. Therefore, metaphysical poetry has love as its main subject, and the use of conceits and wits show the intellect of the metaphysical poetry. And in this way, we can conclude that thus these are the features of metaphysical poetry. एकूण हे जे काही 12 फीचर्स आहेत द मेटाफिजिकल पोएट्रीचे, ते यावर आपण एकंदरीत अशा पद्धतीने कन्क्लूड करू शकतो की दस दीज आर द फ्युचर ऑफ मेटाफिजिकल पोएट्रीज ॲदर पोएट्स. अँड द मेटाफिजिकल पोएट्स वेअर लर्न मेन अँड दे यूज द कन्सिट्स अँड फार-फेच्ड इमेजेस इन देअर पोएम्स. द फ्युजन ऑफ थॉट्स अँड इंटेलेक्ट इज ऑल्सो इम्पॉर्टंट इन दीज poems. Really, the metaphysical poetry was very interesting during that age. However, it was difficult to understand for the common readers. खरं म्हणजे मी मगाशी सुरुवातीलाच तुम्हाला म्हणालो की मेटाफिजिकल पोएट्री
ही एलिझाबेथन एज नंतर किंवा शेक्सपिरियन एज संपलं ॲट द एंड ऑफ द एज ऑफ शेक्सपिरियन एज अँड देन मेटाफिजिकल पोएट्री बिगॅन. आणि मग त्यानंतर त्यांनी एकंदरीत जे काही लिखाण केलं त्या लिखाणामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांची इंटेलेक्च्युलिटी दाखवली त्याच्यामध्ये त्यांनी काही जे खरं म्हणजे एलिझाबेथन एजमधील जी काही पोएट्री होती एक फंटॅस्टिक होती, क्लिअर होती, लोकांना समजेल अशी होती. पण मेटाफिजिकल पोएट्रीमध्ये पोएट्सनं काय केलं, त्यांची इंटेलेक्च्युलिटी त्यांनी जे जे काही वाचलं ते एका नव्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर ज्या काही फार पेजेस इमेजेस वापरल्या, ज्याला आपण संभाव्य म्हणतो, आणि एकंदरीत कन्व्हेन्शनल ज्या आहेत त्या कविता त्याच्यावर एका नव्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला की ज्या सामान्य वाचकाला समजायला, त्याचे रेफरन्सेस समजून घ्यायला वेळ लागला. अशी एकंदरीत मेटाफिजिकल पोएट्री आपण या जॅकोबियन पिरियडमध्ये समजून घेतली आणि त्याचे फीचर्स आपण हे 12 समजून घेतलेले आहेत. सो दॅट्स ऑल अबाउट द मेटाफिजिकल पोएट्री अँड फ्रॉम द जॅकोबियन पिरियड. ओके, थँक्यू सो मच.